आमची तयारी नारायणगडवर 8 जूनला जागतिक लेवलची जवळजवळ 2,500-3 हजार एकरमध्ये म्हणजे 900 एकरचं हे राहील आणि 1,500-2 हजार एकरची आमची पार्किंग राहील, अत्याधुनिक सुविधा. आणि तिथून म्हणजे तोपर्यंत सरकारला वेळ आहे. 4 तारखेला रिझल्ट आहे, 8 तारखेपर्यंत सरकारला वेळ आहे. 8 जूनपर्यंत जर सरकारची भूमिका घेतली नाही तर त्या दिवशी विधानसभेचे रणशिंग फुकल्या जाणार आणि आपला विधानसभे आमदार निवडून येतील. 288 जे मतदारसंघ आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, तर आमचा अंदाज जवळजवळ 150 आमदार इथं आपण येऊ शकतो. मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे 93 ठिकाणी आपण निवडून येतो, 60-70 ठिकाणी आपण पाडतो. पण आम्ही जे आमचे वैयक्तिक जसे तुमचे न्यूज चॅनलचे सर्वे असतात तसे आम्ही सर्वे केलेले आहेत. म्हणजे आम्ही शांत बसलेलो नाही, आमचे सर्वे चालू आहेत. तुम्ही ऑफिशियली पब्लिश करता, आम्ही पब्लिश करत नाही. आम्ही सगळ्या ठिकाणी चाचपणी केलेली आहे. तर 144ची मेजॉरिटी आपल्याला सरकार बनवण्यासाठी लागते आणि तेवढी तयारी आणि आमच्या सोबत सरकार निर्माण होईल. स्वबळावर नाही, स्वबळावर नाही. आमच्यासोबत सर्व जाती धर्माचे समाज बांधव. आता मनोज जरांगे पाटील त्या बाबतीत अधिकृत चाचपणी करत आहेत, भूमिका घेतील, कुणाला सोबत घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं. पण स्वबळावर 93 जागा आमच्या निवडून येतात हे आमचं ठाम मत आहे. आणि जवळजवळ 150 पर्यंत म्हणजे सरकार आम्ही बनवू शकतो. म्हणजे आम्हाला सरकार का बनवायचंय? आज बऱ्याच जण म्हणतात मनोज जरांगे पाटील हे मॅनेज झाले असतील, ते याचे माणूस आहेत त्याचे माणूस आहेत. त्यांनी खुलासा केलेला आहे की मी ना याचा ना त्याचा, मी मराठा समाजाचा माणूस आहे, मराठा समाजाचा म्हणजे मराठा समाज माझ्या पाठीमागे उभा आहे. अगोदर असं होत होतं ते याचा माणूस आहे त्याच्यामुळे ट्रोल करत होते. जर त्यांना मॅनेज व्हायचं असतं तर जसं बरेच जण म्हणतात की बाबा एखादी आमदारकी खासदारकी भेटली तर मॅनेज होतात, आमचं ते लक्ष नाही. आम्हाला मुख्यमंत्री पदचं दावेदारी याच्यासाठी पाहिजे की मुख्यमंत्री होतील का? नाही, मनोज जरांगे पाटील यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की राजकीय महत्वाकांक्षा मला नाही, मी कुठल्याही पदावर राहणार नाही, मुख्यमंत्री नाही. ते एक किंग बनण्यापेक्षा किंग मेकर बनतील. आता साहेब ठाकरेंच्या भूमिकेत त्या भूमिकेत राहतील. आणि सरकार याच्यासाठी पाहिजे की आतापर्यंत काय झालं, देशातली बलाढ्य जात ही मराठा समाजाची जात आहे आणि जी आम्हाला भीक मागावं लागते आरक्षणाची, जे 30-40 वर्षापासून आमचे लाखो पोरांचे बलिदान गेले, जे शहीद झाले आमचे, तर त्यांच्यासाठी त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आपलं सरकार बनवायचं, दुसऱ्या दिवशी अधिवेशन घ्यायचं, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा. आणि सर्व समाज बांधवांना एक सांगतो, तुम्हाला जे वाटतं की प्रत्येक आपले खासदार पाहिजे होते, तर आपले माझ्या माहितीस तो 10 आमदारला 1 खासदार राज्यसभेवर पाठवता येतो. जर आपले 100 जरी आमदार आले तर 10 खासदार आपले दिल्लीत जातात. एक ओवेसी पूर्ण दिल्ली गाजून टाकते, संसद गाजून टाकते, तर आपले 10 वाघ असेही जाऊ शकतात. तुम्ही काळजी करू नका, आपले खासदारही राहतील आणि आपलं सरकारही येईल, काळजी करू नका. फक्त एवढं आहे, अजूनही सरकारला विनंती आहे की तुम्ही 8 जूनपर्यंत भूमिका घ्या, नाही तर 8 जूनला मनोज जरांगे पाटील आणि सर्वांना या न्यूज चॅनलच्या, लोकप्रिय न्यूज चॅनल मराठी एक्सप्रेस, राजकीय समाचार या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो, 8 जूनला लाखोंच्या संख्येने यायचं आहे. आंतरवाली सराटी येथे तुम्ही 1,47,00,000 आले होते, त्यावेळेला मराठा समाजाचे फक्त 10% समाज बांधव आले होते. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भातले मराठे आले नव्हते. मराठवाड्यातले फक्त 6 ते 7 जिल्ह्यातले ते समाज बांधव होते. पण आता आम्ही पश्चिम महाराष्ट्राचे दौरे केले, खानदेशचे केले, विदर्भाचे केले, तर सर्वांची भावना अशी आहे की आम्ही कर्नाटकमधूनही येते. कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणामध्ये 10 लाख मराठे सर, 10 लाख. तिथं रोड मराठा म्हणल्या जातात. म्हणजे अगोदर काय होत होतं, आपण फक्त महाराष्ट्रातले मराठे हे ते, तो स्वाभिमान जो आहे ना, तो ह्या चळवळीमुळे फार जागृत झाला.